त्या नाऱ्याला तू मारलंय, तू कोणी आहेस? गुरु नाही सापडला अजून, तुम्ही काळजी करू नका, आपली माणसं तिच्या मागावर आहेत, मी पण शोधतोच आहे त्याला. हो तेजदा, बोला की काय ते, तुम्ही असं शांत गप गप राहू नका, आणखी बडी वहिनीचं मनावर घेऊ नका. पाहिजे तर मी बोलतो त्यांच्याशी, मी सांगतो त्यांना. काही सांगायची गरज नाही थंडर, तू किती जाऊन सांगितलं ना तरी माझ्याबद्दलची त्यांच्या मनातली इमेज काय बदलणार नाहीये आणि मलाही ती बदलवायची नाहीये. आता मला फक्त एकच करायचंय, माझ्याकडनं एक चूक झाली आहे थंडर, ती चूक मला सुधारायची आहे. चूक? तुमच्याकडनं काही चूक झाली तेजदा? अहो एक वेळ देवाकडनं चूक होईल कर, तुमच्याकडनं चूक होणार? चूक झाली आहे थंडर माझ्याकडनं, लई मोठी चूक झाली माझ्याकडनं. माझ्या चुकीमुळे स्नेहाताई आणि परेश रावांचं नातं तुटलंय थंडर, ती चूक मला सुधारायची आहे. आता काही झालं तरी परेश राव आणि स्नेहाताईंना मी एकत्र आणणार, आणि हा असा शब्द दिलाय मी स्नेहाताईंना, आपला शब्द म्हणजे परमनंट मार्कर. म्हणजे तुम्ही स्नेहाताईंना आणि परेशरावना एकत्र आणलं, वैदेही त्यांच्या मनात तुमच्याबद्दल चांगलं मत तयार होईल. करा. ए थंडर, हा असला गैरसमज करून घेऊ नकोस तू. तुला काय वाटतंय मी हे वैदेंच्या मनातली इमेज बदलण्यासाठी करतोय? मी त्यासाठी करत नाहीये, मला वाटतंय म्हणून करतोय. माझ्याकडनं चूक झालीये म्हणून करतोय, चूक झाली माझ्याकडनं, आणि हे माझ्या चुकीचं प्रायश्चित आहे थंडर. काय रे, हा नसता आगाऊपणा करायला कोणी सांगितलं होतं तुला? हा कुणाच्या सांगण्यावर नाही धाडस केलंस रे? मी इथं येऊन तुला समजावून गेले होते ना, तरी पण तुला हवं होतं तेच केलंस. होय केलं मी. त्या तेजाला पण कळलं पाहिजे, त्या गुरुला तो हलक्यात घ्यायला लागलाय की नाही, तो काय साधा सुद्धा नाही. अरे बेअक्कल माणसा, तुला काय वाटलं या एवढ्याच्या गोष्टीनं तेजा घाबरल? उलट जास्त पिसाळलाय तो, आणि दरवेळी मी तुला वाचवायला येणार नाही. जर आयत्या वेळी लाईट काढली नसती ना तर आज त्या मंडपातच तुझा मुर्दा पडला असता. हो ताईसाहेब, काय सारखं मी वाचवलं मी वाचवलं मी वाचवलं? हा, तुमचा स्वतःचा स्वार्थ आहे म्हणून मला वाचवलं. असं लई दात आले का रे तुला? हा काय रे, जा त्या नळ त्याला निघ. हो ताईसाहेब, मी फक्त एकटा नाही अडकणार, तुम्हाला घेऊन अडकणार. असं आगे फोन लाव, तेजाला फोन. काय झालं, हिम्मत नाहीये? आपल्याला एकमेकांची गरज आहे. हत्यारेस ना, मग हत्याराचं काम असतं वार करणं, पण वार कधी कुठे आणि कसा करायचा हे मी ठरवणार. कळलं? कळलं का? हो परेशराव, काय झालं? सीटवर काय काटे नाही लावलं, एवढं काय उघडून बसलं? बसा की रिलॅक्स मध्ये, आपलीच गाडी आहे. हो बसतो.
पण म्हणजे काय तुम्ही सकाळी सकाळी इकडेच, काय झालंय? तुम्हाला तुमच्या मनाला काही वाटतं का नाही हे विचारायला मी एवढ्या सगळे ड्रायव्हिंग करत आलोय. म्हणजे काय बोलताय मला समजलं नाही. अहो म्हणजे तुम्हाला पण सगळं इसकटून सांगायला लागते ते. ठीक आहे सांगतो. चला या बाहेर या या बाहेर या सांगतो. 2 कटिंग द्या. कसं आहे परेशराव, हो परेशराव, तुमचं डोकं कसं फास्टच चाललं पाहिजे हो. मला सांगा परेशराव, त्या दिवशी तुम्ही स्नेहाताईंना भेटला, एवढ्या दिवसांनी भेटला, कसं वाटलं तुम्हाला? भारी वाटलं. भारी वाटलं ना? हा मग नुसतं भारी वाटून कसं चालायचं परेशराव? अहो तुमची हक्काची बायको तुमच्या सोबत नाहीये हे तुमच्या मनाला कधी वाटणार? जर वाटलं नाही ना आयुष्यभर वाटच बघावी लागेल परेशराव. वाटतं, खूप वाटतं. मग प्रॉब्लेम काय आहे? जे बाबा झालं तुमचं परत पुराण सुरू झालं बाबांचं. हा काय परेशराव तुम्ही, परेशराव तर मोठे झालात हो तुम्ही. आयुष्यभर काय बाबा 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 करतच राहणार काय? हा बसा 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 परेशराव. परेशराव मला सांगा, तुमच्या बाबांनी जे काय केलं ते चांगलं केलं? पटलं का तुम्हाला ते? नाही हो, अजिबात नाही पटलं. मग आणि त्यावरून त्यांच्यात आणि माझ्यात बऱ्याच वेळा वाद झाले. माझं खूप प्रेम आहे हो स्नेहावर, पण त्या दिवशी बाबा आणि तुमच्या आणि त्या दिवशी जे काही झालं त्यामुळे ते ऐकायलाच तयार नाही. ग बसाव. प्रेम आहे म्हणताना असं हातपाय गाळून बसता? अहो प्रेमात माणूस काय काय करतो? हा आतापर्यंत ना स्नेहाताई तुमच्या घरी असायला पाहिजे होत्या. तुम्ही असं मुळमुळ बोलता ना म्हणून तुम्हाला काही जमत नाही. तुमच्या जागी मी असतो ना हे असं बडबडत बसलो नसतो, डायरेक्ट त्या पोरीला गाडी टाकून घरी घेऊन आलो असतो. अहो पण माझ्याकडे गाडीच नाहीये. जोक करताय? जोक करताय? म्हणजे माझ्या हातात काही नाहीये असं म्हणायचंय मला. हातात काही नाही, मूडच घालवला. अहो तेजा दादा, रागू नका, फक्त समजून घ्या ना मला काय म्हणायचंय ते. माझं स्वतःच असं काहीच नाहीये हो. हा जो बिझनेस दिसतोय तो सगळा त्यांनी सुरू केलेला आहे. मी फक्त बघतो. डिसिजन सगळे त्यांचेच असतात. असं समजा की मी तिथे एक नोकर आहे. कसं घेऊन येणार आहे हो मी स्नेहाला परत? कसं आणू? आणि तुम्ही म्हणता तसं जरी मी हे पाऊल उचललं ना तरी ते मला बिझनेस मधून तर हाकलून देतीलच, शिवाय घरातून पण हाकलून देतील. कसं सांभाळणार मी तिला? माझं खूप प्रेम आहे हो स्नेहावरती, खूप प्रेम आहे. आणि त्या प्रेमापोटीच मी गप्प आहे अजून. मला वाटतं की होणार आहे पुढे सगळं सुरळीत होणार आहे, नीट होणार आहे सगळं. तोपर्यंत ती तिच्या घरात सेफ आहे ना, इतकं मला पुरेसं आहे. जर का मी स्नेहाला घरी आणलं तर बाबा आम्हा दोघांनाही हकलून देतील. तर मग ना माझ्या हातात माझं घर आहे ना माझी नोकरी आहे. कसं सांभाळणार आहे मी तिला? परेशराव असा विषय आहे तर सगळा एवढा काही मोठा विषय नाहीये. खरं तर काहीतरी करावं लागेल. जे काही करायचंय ते मलाच करावं लागेल. म्हणजे काय करणार आहे तुम्ही? तुम्ही माझ्या बाबांना मारणार नाही ना परत?
हो परेशराव, अहो काय बोलताय तुम्ही? हे असलं काय बोलू नका, मी असं काय करणार नाहीये. नाही मान्य आहे. त्या दिवशी जे व्हायला नको होतं ते झालं. माझ्याकडनं पण चूक झाली परेशराव, आणि त्यासाठी मी हात जोडून तुमची माफी मागतो. नाही परत तसं नाही होणार. पण परेशराव, मी एक शब्द देतो तुम्हाला, आणि त्यासाठी मला काही करावं लागलं तरी चालेल, पण तुम्हाला आणि स्नेहाताईंना मी एकत्र आणणार. आणि हा आपला शब्द आहे परेशराव, आणि आपला शब्द म्हणजे परमनंट मार्कर असतोय. मी नका काळजी करू. कसं आहे ना वैदेही, आता जे झालं ते झालं. लाऱ्याचा खून ज्यानं कोणी केलाय ना काकी, तुम्हाला अंदाज आहे ना खून कोणी केलाय ते? त्याच्याबद्दलच्या तुमच्या प्रेमापोटी तुम्ही नाव घेत नाही आहात तितकंच. बाबू नाही ग, मला नाही वाटत बाबूनं असं काही केलं असं. त्याचा स्वभावच नाही ना ग तसा. काय करणार आता? ते नको होतं तेच झालं. काय करून बसला हा? मोठी माणसं सांगतात ना ते काही खोटं नाही. रहस्य किती खोल पुरलं ना तरी ते वर यायचं असतं तेव्हा येतच, आणि तसंच झालं. तो गुरु कालाचारकच आला. काय करायचं काही कळलंच नाही. तू बाई धाडशी ग. काकी पण मला एक गोष्ट कळत नाहीये, हा गुरु अचानक येतो काय, अचानक वार काय करतो? म्हणजे मला जेन्युइनली असं वाटलं होतं की इतकं सगळं झाल्यानंतर तो गाव सोडून निघून गेला असेल, पण तो इथंच होता. हा इथंच असल ना, संधीची वाट बघत असल. ती संधी त्याने गोंधळाच्या दिवशी साधली. मला माहितीये ना बाबूचं असं का होतंय ते. कसं आहे ना वैदेही, माणूस दोनच मार्गाने मोठा होतो. एक तर प्रामाणिक प्रयत्न करू, नाहीतर दुसऱ्यांची डोकी तुडवत तुडवत साम्राज्य उभारतो. आणि लहानपणीच जर पहिला मार्ग दाखवला नसल आणि दुसऱ्या मार्गाचे संस्कार मनावर बिंबवले असतील तर काय करावं ना त्या लहान लेकरानं? नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? आता तुला बाबू जसा वाघासारखा हिंस्त्र, तोंडाला रक्त लागलेला नरभक्षक वाटतोय ना, तसा तो नव्हता ग लहानपणी. त्याला तसं बदवलं गेलंय. कोणी वडिलांचं छत्र लहानपणीच हरवलं. मग संस्कार कोणी केले त्याच्यावर? माईसाहेबांनी. माईनं सतत तिचा मोठेपणा दाखवून बाबूचा राक्षस केलाय.
मला पण बाबूचं वागणं पटत नाही बऱ्याचदा. मला कसले अधिकारच नाहीत ना. आता हा कडवट मार्ग बदलणं अशक्य. आता हे असंच सुरू राहणार. नाही, वाईटाचा शेवट नक्की होतो. प्रत्येक राक्षसाचा अंत हा होतोच. खरंय, पण झाड विषारी असेल तर फांद्या तोडून काय होणार आहे? मुळावर आघात करायला हवा. मुळावर वार केला ना की फांद्या आपोआपच झडतात. तुला समजतंय ना मूळ कोण आहे ते? माई आली वाटतं. मी येते. काकी, तुम्हाला माहिती आहे का गुरु कुठे राहत होते? कशाला? नाही म्हणजे तो कुठे राहत होते काय मला माहित नाही, पण आता उपयोगच नाहीये ना. म्हणजे तो काय तिथं जाणार नाही. बाबू त्याला सगळीकडे शोधत असेल ना. तो लपला असणार कुठेतरी. मला तर भीतीच वाटतेय. गुरु जर बाबूला सापडला ना तर बाबू काय त्याला जिवंत सोडायचं नाही. नाऱ्याचं काय झालं मग? गुरु, मला मारायला आला होतास. मला मारायला आला होतास हरामखोर. मग माझ्या दोस्ताला, नाऱ्याला संपवलंस तू. खराय ना? बोल बोल, खराय का? खरे, नाऱ्याला मी संपवले. तुकडं त्याच्याने तूच माझ्या हातात सुटला होता. आज तुझा खात्मा फिक्स. माझ्या विरोधातला शेवटचा पुरावा मी संपवला. गुरु, नाही 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 नाही, असं व्हायला नको. आणखीन एक निरपराध माणसाचा बळी जाऊ देणार नाही. काही करून तेज प्रतापला थांबवायला हवं. वैदेही, वैदेही, ओ छोट्या मालकीनबाई, अहो कोणत्या विचारात हरवले आहे? मालकीनबाई म्हणालीस का तू? हो. काय मी केव्हापासून वैदेही वैदेही असा आवाज देते, तू दे ना. म्हटलं छोट्या मालकीनबाई म्हणून बघावं, मग ओ देशील. सॉरी, माझं लक्ष नव्हतं. वैदेही, काही हवंय का? तेज प्रताप कुठे? ओ असे, आमचा तेज हवाय तुला? नाही म्हणजे हो, पण नाही म्हणजे हो, पण तसं नाही. काय ते समजू शकते मी. एकटं एकटं वाटतंय, विरह सहन होईना. आपकी दिल की दास्तां समज सकते ही जनाब. ती ऐक ना, माझं खूप खूप महत्वाचं काम आहे त्याच्याकडे. तुला माहिती आहे का तो कुठे गेलाय? अगं तो सकाळीच बाहेर पडलाय. काय? बाहेर गेलाय?
तू पाहिलंस का त्याला? म्हणजे चिडला होता का? रागवला होता? हातात काही पिशवी शस्त्र असं काही होतं? 1 मिनिट वैदी. नाही प्रिया, मला आधी सांग. इकडे ये. चल इकडे बस. इथे शांत शांत हो. हे बघ वैदेही, तुला ज्या गोष्टीची भीती वाटते ना तसं तेजा काहीही करणार नाही. डोंट वरी. अरे मी पॅनिक झाले, मला सुचलं नाही. मी समजू शकते. खरं तर माझंच चुकलं. मी त्याला गेट बाहेर पडताना बघितलं त्यावेळेसच त्याला विचारायला हवं होतं. पण ठीक आहे, आपण फोन करूया का? थांब. लागला का? उचलत नाहीये. कदाचित प्रवासात असेल, काही रेंजचा इश्यू असेल. ऐक, तो करेल मला, तो नक्की करेल मला फोन. काशीनाथ आई ना, वैदेच्या आयुष्यात नक्की काय सुरू आहे ना, काही कळतच नाहीये मला. आता कुठं लागलंय, किती लागलंय, कसं काय झालं, काय कळायला मार्गच नाहीये. पोरा नुसती जीवाला घोर लावून ठेवते. तू ना तिच्या धाडसाचं कौतुक करते सोडून ना उगाच तिला बोल लावतेस. तायडे, तू आणि माझं डोकं तापवू नकोस. अगं आता आपण चाललोय ना तिच्याकडं, मग तू पण ना जरा जरा शांत बस. तू शांत बस बाई. तुला नाही कळायचं अगं. तुला जोपर्यंत असं बघत नाही ना तोपर्यंत माझ्या जीवात जीव नाही यायचा. शांत हो. चल आई, त्यांनी नातं नाही निभावलं तर इतिहास घडवला. खरी नारी संकटावर भारी. सौ वैदेही तेजप्रताप मक्तेदार वहिनी साहेब यांचे जाहीर आभार आणि अभिनंदन. तेजप्रताप यांच्यावर होणारा हल्ला स्वतःवर झेलला आणि आज त्यांच्यामुळं तेजप्रताप दादांचं प्राण वाचलं. माईसाहेब भाग्यविधात्या आहेत तर तुम्ही रमावतीच्या तारणहार आहात. पुढील काळात तुम्ही रमावतीचं नेतृत्व कराल अशी आशा प्रत्येक रमावतीकरांना. वहिनी साहेब, मक्तेदारीचा नवा आधारस्तंभ आणि आमचा अभिमान. ते बघ त्या सुमनताई वैदेहीची आई. चला ना आपण त्यांना भेटूया. हा चला. नमस्कार. नमस्कार सुमनताई. नमस्कार. अहो सुमनताई, भारी बरं का. वैदेही मक्तेदारांची सून काय झाली, सारखी बॅनरवर झळकायला लागली. हो तसं कामच केलंय वैदेही ताईंनी. हो ना. ताई काय म्हणतेस ग? वहिनी साहेब बोल. वहिनी साहेब. हो बरोबर. बरं सुमनताई, त्यांना आमच्याकडून अभिनंदन सांगा. ह, त्यांच्यामुळेच आज तेजा दादाचे प्राण वाचले. सांगते ना, सांगते. चला येऊ आम्ही. ऐकलं का गप्पूचं कौतुक? चल चल लवकर. कोण पाहिजेत? अरे त्या वहिनी साहेबांच्या आहेत. नमस्कार. या. त्यांना सांगत का आधी? जगताप वहिनी नमस्कार. जालिंदर, आता या निस्त्या जगताप बहिणी नाही राहिल्या. आमच्या विहीणबाई म्हणून ओळखतात रमावतीत यांना आता.
नमस्कार. नमस्कार माई साहेब. रेडी. सुखी राहा. नशीब आपली भेट झाली, नाहीतर आता निघालोच होतो आम्ही. जालिंदरचा नंबर नाही का तुमच्याकडं? आहे ना, आहे. मग फोन करून यायचं की. हा नाही म्हणजे अहो ते वैदेहीचं कळालं ना म्हणून म्हटलं. तशी ती नकोच म्हणत होती, आम्हालाच रावलं नाही. म्हटलं एकदा भेटून घ्यावं. नाही नाही, भेटलं तर पाहिजे. आता आईचं काळजी वाटणारच ना. आपण तुम्ही कशाला आलात? फोन करून चौकशी करायची, नाहीतर आम्हाला सांगायचं. तिला घरी धाडलं असतं. आता गंमत बघा. अख्खी रामावती म्हणत असते की आम्ही त्यांच्यावर उपकार करतो, पण या वेळेला तुमच्या पोरीनं आमच्यावर उपकार केले. एवढं करू शकत नाही का तिच्यासाठी? घरचा खाऊ आणलाय काय पोरीसाठी? खाऊ घाला तिला. आज माईच्या साम्राज्यात गरिबांचा कॅम्प आहे का काय? चला का? जगताप फॅमिली आहे का? हा ते काय झालं ना, मला लांबून लक्षातच नाही आलं. अशा साध्या सुद्धा साड्या दिसल्या ना, मला वाटलं माईंकडे कोणीतरी मदतीसाठी. नाही सॉरी. सॉरी. तूच ना ग स्नेहा? नवऱ्यानं नेलं नाही होय ग अजून नांदायला? दया. पण नेमकं कारण काय ग? कारण काय कळलंच नाही. म्हणजे तुझं लग्न लावून दिलं तर आमच्या माईचा पैसा वायाच गेला म्हणायचं. पण ऐक, एकदा लग्न झालं की माहेरचं घर आपलं नसतं ग, सासरचंच घर आपलं असतं. या आमच्या शालाकाताई, यांच्या जिभेला गाळणच बसवली मी. तुम्हाला कळलंच असेल, पण लय काळजी करतात सगळ्यांची. मनात लय माया आहे त्यांच्या. पण काळजी करताना भाषा काय वापरायची याची अडचण होते जरा त्यांची. मनातलं सगळं तिथपर्यंत पोहोचवताना जरा भाषा नीट वापरा की. हा बरोबर आहे माई तुझं. अगं माझी सांगण्यात जराशी मिस्टेक झाली. मी तर तेच सांगत होते की घाबरायचं नाही कोणाला. सासरी जाऊन डायरेक्ट तळ ठोकायचा. अजिबात घाबरायचं नाही. काय झालं तर मग आमची माई आहेच की. आमच्या माईने गुप्तच घेतलं ना तुमचं, नाही का स्नेहाताई? वैदेही बोलली मला तुम्ही येणारे म्हणून. आम्ही बऱ्याच वेळची वाट बघत होतो. तुम्ही अशा बाहेर का थांबले? चला ना आत जाऊ. माई तू अजून गेली नाही? मग थांबलीच आहेस तर चल ना तू पण आत. नाही काय पुष्पा काकी वैदेहीची दृष्ट काढणार आहे, तिला कोणाची नजर लागू नये म्हणून. दृष्ट काढणार आहे वय? हो. चांगलंय. आमच्या जाऊबाईंना एक निरोप द्या आमचा.
त्यांना म्हणावं या आमच्या सुनबाई आहेत, आमच्यापेक्षा जास्त माया लावू नका बरं यांना, नाहीतर त्यांचीच नजर लागायची आमच्या सुनबाईंना. सगळ्यांच्या लाडक्या आहेत हो आमच्या सुनबाई. जा जा काढा दृष्ट जा. या घरच्यांना नाही मान आणि लायकी नसणाऱ्यांना मानाचं पान. शाला का ताई, कमाल बोलता हो तुम्ही. किती वेळा सांगितलंय आम्ही समोर असताना जिभेचा पट्टा चालवायचा नाही. हे असं फडाफडा बोलून तुम्ही त्यांची नाही आमच्या संस्कारांची लाज काढता. या वेळेला सांभाळून घेतलंय, पुढच्या वेळेला असं काही केलं ना तर अशी लाज काढू तोंड लपवणं पण अवघड होईल तुम्हाला. आणि काय हो तोंड वर करून काय विचारले तुम्ही? माहेरी राहण्याचं कारण सांगा. तुमचं माहेरी राहण्याचं काय कारण आहे सांगा की. बया खायला काय आणि भुईला भात. एवढ्या सगळ्यात तो गुरु पळाला कसं काय? तुला सांगू का, जवळजवळ तेजाने त्याला पकडलाच होता, पण नेमकी लाईट गेली. थोड्या वेळात आली सुद्धा. असं कधी घडत नाही ग. मला काय वाटते ताई, कोणीतरी ना मुद्दाम लाईट घालवली असणार, म्हणजे त्या गुरुला पळता यावं ना म्हणून लाईट घालवली असणार. सगळं कशाला नको तो विषय. वैदेही ये बाळ. काकी माझा ना खरंच या सगळ्यावर विश्वास नाही आहे, पण आमचा आहे. आल्या गेल्याची, शेजाऱ्या पाजाऱ्यांची, गावकऱ्यांची, घरातल्यांची, गुराढोरांची, भूताखेतांची जर कोणाची दृष्ट लागली असेल तर ती जळून जाऊ दे. काय झालं सुमनताई? तुमच्या डोळ्यात पाणी? बरी आहे ती? नाही काही नाही. तुमच्यासारखी एवढी प्रेमाची माणसं भेटलीत ना माझ्या वैदूला, हे बघून जरा भरून आलं. मला आता तिच्या भविष्याची काही काळजीच उरलेली नाही बघा.